जेव्हा जनता विरोधकावर नव्हे, विरोधी पक्षावरती नव्हे, तर जनता सरकारच्या एकंदरीत वर्तनावरती संशय घ्यायला लागते, तो क्षण सरकारसाठी सर्वात धोकादायक क्षण असा मानला जातो. आणि त्याच वेळेस सरकार लोकांच्या, जनतेच्या मनामध्ये पडलेलं असतं. आणि हे भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना आश्वस्त करत आहे, चिंता वाढवत आहे. आणि त्यामुळेच दिल्लीच्या सिंहासनाला जबरदस्त हादरे बसत आहेत. परिणामी सरकार संविधानिक प्लॅटफॉर्ममध्ये म्हणजे संसदेमध्ये गायब झालं आणि परदेशी कंपनीचा प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरती प्रकट झालं. पण दुर्दैव असं की सोशल मीडियावरती जेनझीचा मजबूत पकड आहे आणि सरकारचा कमेंट बॉक्स जनतेच्या शिव्यांनी ओव्हरफ्लो झाला. नरेंद्र मोदींनी देशाला माफ केलं, पण देशाने नरेंद्र मोदींना माफ केलं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी सरकारला कळून चुकलं की आपण चक्रव्यूहमध्ये अटकलेलो आहोत आणि या चक्रव्यूहमधून कसं बाहेर पडायचं, यामध्येच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं विचार मंथन चालू आहे. म्हणूनच की काय गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेतून गायब आहेत, जेणेकरून आंदोलन आणि आंदोलक यांची कशी वाट लावायची, हाच प्लॅन शिजत आहे का? कारण जेव्हा जनतेला वाटू लागतं की अपेक्षा आणि वास्तव याच्यात खूप मोठा अंतर आहे, तेव्हा नरेंद्र मोदींची प्रत्येक नवीन घोषणा, प्रत्येक शब्द, प्रत्येक नवीन आश्वासन हे जनतेला आशा किंवा अपेक्षा पूर्ण न करता ते संशय आणि फसवणुकीची भावना जनतेमध्ये निर्माण करू लागली का, असा गंभीर प्रश्न सध्या जनतेला पडलेला आहे. कारण भाजपने इतकी खोटी आश्वासनं दिलेली आहेत की आता नरेंद्र मोदींनी व्हिडिओ करून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते काय बोलत आहेत याच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही. असंच काहीचं चित्र आज देशामध्ये दिसत आहे. आणि त्याच्यात जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनची फायरिंग यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी आंदोलन बदनाम करण्याचा प्रोग्राम आणि विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उकरून काढण्याचा कट हे सरकार करत तर नाही ना? कारण नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे माफी मागितली त्या प्रकारे देशातील जनतेने नरेंद्र मोदींना माफ केलेलं दिसत नाहीये. आंदोलनामध्ये सहभागी झालेले लोक कसे चरित्रहीन आहेत, कसे गटरछाप आहेत, अशा प्रकारचे अतिशय संवेदनहीन वक्तव्य काही बुद्धिजीवी म्हणणाऱ्या बुद्धिहीन लोकांनी केले आहे. आणि इथेच आपल्याला प्रचिती येते की मागच्या 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भाजप आणि RSSने कोणते आणि